नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इलेक्शन निमित्त बॅनर तयार करायला शिकवणार आहे. म्हणजे आपली पॉलिटिकल डिझाईन तुम्हाला तयार करायला शिकवणार आहे. ते डिझाईन आपण कशाप्रकारे तयार करायचे ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे ग्राफिक डिझाईन रिलेटेड चॅनलवरती ट्युटोरियल आणतच असतो. चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओ. आता सर्वात अगोदर डिस्क्रिप्शनमधलं जे आपण मटेरियल दिलेलं आहे ते डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर त्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट करून झाल्यानंतर डायरेक्टली यायचं आपल्या फोटोशॉपच्या स्क्रीनवर. तर आता फोटोशॉप ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्या समोर येईल. तुम्हाला सिम्पली फाईलवरती क्लिक करायचं आहे अँड ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि आपण ज्या फोल्डरमध्ये आता फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं आहे आणि इलेक्शन P2 नावाची एक फाईल दिसेल, PSD फाईल. त्या PSD फाईलला इथे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपल्यासमोर PSD फाईल ओपन झालेली आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, लेअर 6 नावाची सर्वात वरची जे लेअर आहे तिला हाईड करायचं आहे सर्वात अगोदर. त्यानंतर यामध्ये आपण काही पण एडिट करू शकतो. आता ते मी तुम्हाला सर्व सांगतो कशाप्रकारे एडिट करायचं आहे. आता सर्वात आपण टॉपची लेअर बघूया. ते आहे निवडणूक नगर परिषद. तुम्ही बघू शकता इथे मी झूम करून दाखवते तुम्हाला, निवडणूक नगर परिषद. तर इथे तुम्ही नगर परिषदच्या जागी इथे जिल्हा परिषद पण टाकू शकता. फक्त लेअरवरती डबल क्लिक करायचं आहे आणि आपला मराठी कीबोर्ड सिलेक्ट करायचा आहे आणि इथे अशा प्रकारे ओके बघू शकता अशा प्रकारे ओके. हे झाल्यानंतर वरती डनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही लेअर एडिट करू शकता. त्यानंतर येतो आपला ज्या खालचा जो ग्रुप आहे तो फक्त आपण हे शेप जिल्हा परिषदच्या मागचा जो शेप आहे तो शेप जो दिलेला आहे त्याचा ग्रुप आहे. याला काही तुम्ही एडिट करायची आवश्यकता नाही. कुठे साईडला मूव वगैरे करायचं असेल तर ते करू शकता मूव टूलने. त्यानंतर येते आपले ग्रुप 5. तर इथे आपण बघू शकता हे नाव तयार केलेलं आहे, श्रेयस विकास पाटील. तर हे नाव तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथे सर्च करायचं आहे AMS2 इंडिया. सर्वात अगोदर कीबोर्ड मराठी असेल तर ते इंग्लिश करून घ्यायचं आहे. AMS2 इंडिया फोन कन्व्हर्टर यावरती सर्च करायचं आहे. पहिलीच वेबसाईटला ओपन करायचं आहे आणि इथे तुम्हाला जे पण नाव टाकायचं असेल ते टाकू शकता. तर इथे सपोज मी माझं नाव करून दाखवतो. इथे मराठीमध्ये टाईप करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. हे झाल्यानंतर इथे येईल कन्वर्ट टू कॅलिग्राफी. त्यानंतर इथे कॉपी ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. परत फोटोशॉपवरती यायचं आहे आणि ग्रुपला ओपन करायचं आहे. ग्रुप ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक टेक्स्टची लेअर दिसेल, डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर टेक्स्ट सिलेक्ट होईल. Ctrl+V करून इथे पेस्ट करायचं आहे. यामध्ये थोडंसं स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते, तर तुम्ही जिथे पण स्पेलिंग मिस्टेक दिसेल तिथे तुम्हाला पहिले सर्वात अगोदर इंग्लिश कीबोर्डवरती स्विच करायचं आहे. त्यानंतर A टाईप करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे जिथे गरज आहे तिथे A टाईप करून घ्यायचं. ओके, हे झालं आहे. त्यानंतर स्पेस जिथे जायचं आहे तिथे स्पेस देऊन द्यायचं. डनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता हे नाव पण तयार झालेलं. आता याचा निर्धार विजयाचा सर्वांगीण विकासाचा हे तुम्हाला काही चेंज करायची आवश्यकता नाही. ह्या डायलॉग असाच राहणार आहे सेम, पण ते पण तुम्हाला चेंज करायचं असेल तर ते पण सांगून देतो तुम्हाला कशाप्रकारे चेंज करायचं. तर इथे सर्वांगीण विकासाचं ते मराठी कीबोर्ड आहे, तुम्ही इथून डायरेक्टली मराठीमध्ये टाईप केलं तर होऊन जाईल. ओके, डन. त्यानंतर इथे ग्रुप 1वरती तुम्हाला दिलेला आहे निर्धार विजयाचा आहे. तर इथे डबल क्लिक करून तुम्ही इथे आपण क्रोम ब्राउझरवर जशा प्रकारे कन्वर्ट केलेलं आहे तशा प्रकारे इथे टेक्स्ट कन्वर्ट करायचं आहे आणि तुम्हाला जे हवं असेल ते टेक्स्ट तुम्ही टाईप करून डनवरती क्लिक करू शकता. त्यानंतर हे पण चेंज होऊ शकते. ओके. तर आता सर्व लेअर झालेला आहे, फक्त राहिला आपलं मॉडेल चेंज कसं करायचं. तर हे मॉडेल 1 आणि मॉडेल 2 हे 2 फोटोज आहे. तुम्हाला सिम्पली आपल्या फाईल मॅनेजरमध्ये फोटो असतील मॉडेलचे ते इम्पोर्ट करायचे. इथे सपोज मी फॉर एक्झाम्पल एक यावाला फोटो इम्पोर्ट करून दाखवते. बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे. अगोदर करत असाल AIच्या टूल्सने तर करू शकता, नाहीतर इथे फोटोशॉपमध्ये पण
रिमूव्ह करता येतं बॅकग्राऊंड. ओके. त्यानंतर इथे आपण या लेअरवरती दिलेला आहे कॅमेरा रॉ फिल्टर. तर हे फिल्टर अल्ट प्रेस करून ड्रॅग करायचं आणि वरच्या इमेजला लावायचं. त्याने इमेज अशा प्रकारे जरा उठावदार दिसेल, म्हणजेच हायलाइटेड दिसेल. ओके. तर खालच्या लेअरला हाईड करून टाकायचं. आपल्या मॉडेल 1ची काही गरज नाही इथे. आता याला अशा प्रकारे वाढवून घ्यायची साईज. ओके. तर डनवरती क्लिक करायचं आहे आणि कंट्रोल जे करून या लेअरला करायचं आहे डुप्लिकेट. या लेअरला आपल्या एलिप्स टूलच्या खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर इथे कंट्रोल प्लेस करून दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे लिंक लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि वरच्या इमेजला सिलेक्ट करायचं आहे. इथे घ्यायचं आहे आपलं रेक्टँगल मार्किंग टूल. त्यानंतर अशा प्रकारे रेक्टँगल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर लावायचं याला मास्क. मास्कवरती लावल्यानंतर कंट्रोल आयने मास्क इन्व्हर्ट करायचं आहे. खालच्या लेअरला पण तशाच प्रकारे इथे जर मास्क लागलेलं असेल तर इथं डिसेबल लेअर मास्क करायचं आहे. एक सेकंड. खालच्या लेअरचं मास्क कसं ठेवायचं आहे, खालच्या लेअरला करायचं आपल्याला कन्वर्ट टू क्रिएट टू क्लिपिंग मास्क. ओके. झाल्यानंतर अशा प्रकारे तो फोटो बॅकला जाईल आणि फ्रंटला येईल. अशाच प्रकारे मागच्या मॉडेलचा तुम्हाला करायचं आहे. आणि यामध्ये आता प्रभाग क्रमांक राहिलेला आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. इथे प्रभाग क्रमांक ग्रुप 2मध्ये तुम्हाला दिसेल. इथे डबल क्लिक करायचं. 2 असेल तर 4 करायचं, 4 असेल तर 2 करायचं, जो असेल तो करायचा. ओके. झाल्यानंतर यामध्ये आता झालं. आता सर्व आपलं एडिट झालेलं आहे. आता एडिट झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला, कंट्रोल शिफ्ट अल्ट ईवरती क्लिक करायचं आहे. एक लेअर तयार होईल. या लेअर आपली अगोदरची लेअर 6 होती, याला अनहाईड करायचं आहे आणि इथे अल्ट प्लेस करून स्मार्ट फिल्टरला लेअर 7वरती यायचं आहे. बघा, ट्राय करायचं नसेल झालं तर. ओके. हे झालेलं आहे. फक्त आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं नाही, त्यामुळे दिसत नाही. पहिले सर्वात अगोदर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं आहे आणि स्मार्ट फिल्टर्सला अल्ट प्रेस करून यावरती घ्यायचं आहे. ओके. तर याला पण लागलेलं आहे. लेअर 6 साईड करायची. आपली अगोदरची लेअर तयार झालेली आहे. आता याला एक्सपोर्ट करण्यासाठी अल्ट शिफ्ट कंट्रोल डब्ल्यूवरती क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर अशा प्रकारचा एक्सपोर्टचा पॉपअप ओपन होईल. इथे हाय क्वालिटीवरती ठेवायचं आहे. बाकी सर्व सेटिंग जसं आहे तसंच ठेवायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. झालं आपलं बॅनर इथे सेव्ह झालेलं आहे. सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करणार आणि सेव्ह होऊन जाणार. ओके. तर यामध्ये तुम्हाला काही अडचण आली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला रिप्लाय करेन. आणि व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. समोर पण आपण अशाच प्रकारे डिझाईन चॅनलवरती येणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.